नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. 2019ला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये बरेचसे चेंजेस करण्यात आले आणि हाऊसिंगसाठी सेपरेट चॅप्टर बनवण्यात आलं. त्यामधलं असोसिएट मेंबरबद्दलसुद्धा एक डेफिनेशन दिलेली आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी धन्यवाद म्हात्रे सर. आज आपला विषय आहे असोसिएट मेंबरशिप आणि सेक्शन 154 कॅपिटल B-1 मध्ये मेंबरशिपची डेफिनेशन दिलेली आहे आणि त्यामध्येच असोसिएट मेंबरशिप ही क्लॅरिटी स्वरूपात डेफिनेशन आज आपल्याला पाहायला मिळतं. 2019च्या कायद्याच्या अगोदर असोसिएट मेंबरशिपची जी संकल्पना होती ती संकल्पनामध्ये दोन्ही विषय जे आहेत म्हणजे जॉईंट मेंबरशिप आणि असोसिएट मेंबरशिप आत्ताचे ते दोन्ही इनकॉर्पोरेट केले गेले होते. जर आपण आपल्या मॉडेल बायलॉजमध्ये असोसिएट मेंबरशिपची डेफिनेशन बघितली तर त्यामध्ये असं दर्शवतं आहे की जॉईंट मेंबरशिप आहे आणि त्यानंतर जर आपण बायलॉ नंबर 56 बघितला तर त्यामध्ये आपल्याला असंही दिसतंय की आज जी असोसिएट मेंबरशिपची संकल्पना आहे म्हणजे जे मेंबर्स जॉईंटली राईट टायटल इंटरेस्ट होल्ड करत नाहीत त्यांना देखील असोसिएट मेंबरशिप म्हणणं असे आपल्याकडे पूर्वी बायलॉजमध्ये प्रोव्हिजन होते. थोडक्यात असोसिएट मेंबरशिप संदर्भातली क्लॅरिटीची गरज होती आणि 2019चा जो आपला कायदा आहे अमेंडेड ॲक्ट आहे त्यामध्ये असोसिएट मेंबरशिपची जी डेफिनेशन आहे ती आता मोर क्लॅरिटी प्रोव्हाइड करते. आणि मग त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की असोसिएट मेंबरशिप म्हणजे कोण मेंबर होऊ शकतात असोसिएट मेंबर, तर त्यामध्ये 12 कॅटेगरी दिलेल्या आहेत. मग 12 प्रकारच्या जे व्यक्ती तुमच्याशी रिलेटेड आहेत त्यांना तुम्ही असोसिएट मेंबर करू शकता. मग कोण आहे तर हजबंड असेल तर वाईफला करू शकतो, वाईफ असेल तर हजबंडला करू शकते, म्हणजे हजबंड वाईफ, ब्रदर सिस्टर, फादर मदर, सन डॉटर, नेफ्यू नीस, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, अशा प्रकारे 12 जे तुमचे रिलेटिव्ज आहेत त्यापैकी कोणालाही एकाला तुम्ही असोसिएट मेंबरशिप देऊ शकता, असोसिएट मेंबर करू शकता. बेसिकली ही संकल्पना का आली तर ही संकल्पना आली कारण आपला प्रतिनिधित्व करणारा कोणतरी व्यक्ती आपल्या फ्लॅट संदर्भातला त्या सोसायटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन पर्पजसाठी असावा यासाठी ही संकल्पना आलेली आहे. उदाहरणार्थ जर कुठला व्यक्ती जर मेंबर असेल, जर तो बाहेरगावी राहत असेल किंवा तो वयोवृद्ध असेल तर त्यांनी त्याचा प्रतिनिधी जनरल बॉडी मीटिंग्समध्ये पाठवण्याची मुभा असावी यासाठी ही संकल्पना हाऊसिंग कोऑपरेटिव्हमध्ये इनकॉर्पोरेट केली गेलेली आहे. बरं, मग नेक्स्ट जर आपण पार्ट बघितला तर मग ह्या असोसिएट मेंबरशिपला जर शेअर राईट टायटल इंटरेस्ट होल्ड करत नाही तर ह्यांचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये यावं का, तर 2019च्या अगोदर हाही एक मोठा संभ्रम होता आणि त्यामुळे तो देखील क्लॅरिटी आता आपल्याला नवीन डेफिनेशनमध्ये पाहायला मिळते. जे सांगितलेलं आहे की शेअर सर्टिफिकेटमध्ये असोसिएट मेंबरशिपचं नाव नसावं बिकॉज ही इज नॉट होल्डिंग द शेअर राईट टायटल इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, त्याचं नाव आपण शेअर सर्टिफिकेटमध्ये इनकॉर्पोरेट करत नाही. नेक्स्ट, मग असोसिएट मेंबरशिप बनवावं कसं, तर यासाठी आपल्याकडे अपेंडिक्स 4 म्हणजे बायलॉजमध्ये अपेंडिक्स 5 मध्ये असोसिएट मेंबरशिपचा फॉर्म दिलेला आहे. आता हा फॉर्म जो आहे तो जुना फॉर्म आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स जे अमेंड होत आहेत आणि त्या रूल्सच्या अमेंडमेंटमध्ये स्टेट आणि डिस्ट्रिक्ट फेडरेशननी ते फॉर्म काही सजेस्ट केलेले आहेत स्टेटला की असोसिएट मेंबरशिपचा फॉर्म हा अशा प्रकारे असावा जेणेकरून त्या नवीन डेफिनेशनबरोबर तो जुळेल. तर यासाठी तो फॉर्म अपेंडिक्स 5 मधला जो फॉर्म आहे बायलॉजमधला तो आपण घ्यायचा. त्यामध्ये जे जॉईंट मेंबरशिपचे प्रोव्हिजन्स आहेत ते काढून टाकायचे आणि मग असोसिएट मेंबरशिपचा फॉर्म जो आहे तो जो ओरिजिनल मेंबर आहे त्यांचा म्हणजे त्याचं रिटर्न कन्सेंट ही रिक्वायर्ड असते. त्यामुळे त्यांनी फॉर्म जो आहे तो सेक्रेटरीना भरून सबमिट करायचा आहे. त्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीचं नाव ज्याला आपण असोसिएट मेंबरशिप करत आहोत त्याला म्हणजे थोडक्यात कन्सेंट ऑफ द ओरिजिनल मेंबर आणि ॲप्लिकेशन असं ज्या असोसिएट मेंबरशिपला करायचं आहे त्याचं ॲप्लिकेशन अशा स्वरूपामध्ये ते ॲप्लिकेशन सेक्रेटरीला सबमिट होईल. आपल्याकडे काही प्रोव्हिजन्स बायलॉ नंबर 39 मध्ये दिलेले आहेत की जर सोसायटीकडे ॲप्लिकेशन सेक्रेटरीकडे ॲप्लिकेशन कुठल्याही प्रकारचं आलं तर ते डिस्पोज ऑफ कसं करायचं. मग आपल्याकडे काही बायलॉज नंबर 63 मध्ये देखील त्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. मग त्याप्रमाणे डिस्पोजल जे आहे ते म्हणजे विदिन 15 डेज
त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांनी समोरच्या मेंबरला कळवावं. जी नेक्स्ट येणारी कमिटी मेंबरची मीटिंग आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला 127मध्ये असं सांगितलेलं आहे की दर महिन्याला एक कमिटी मेंबरची मीटिंग ही झालीच पाहिजे. मग जी नेक्स्ट मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये ते ठेवलं जातं आणि त्या मीटिंगमध्ये त्याचं अप्रुव्हल आल्यावरती जे काही डिसिजन आहे ते डिसिजन त्या मेंबरला कळवणं विदिन 15 डेज, ह्या सगळ्या प्रोसेस आपल्या बायलॉजमध्ये सांगितलेल्या आहेत. जर उद्या असोसिएट मेंबरशिपचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर त्याचा पर्याय काय, तर त्याला पर्याय जो आहे तो आपल्याला सेक्शन 22-23 प्रमाणे जे डीम्ड मेंबरशिप किंवा अपिलेट मेंबरशिपची जी प्रोव्हिजन्स आहेत, अपिलेटच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या प्रोव्हिजन्स देखील असोसिएट मेंबरशिपला लागू पडतात. तर त्याप्रमाणेही देखील आपण आपले राईट्स एक्झॉस्ट करू शकू. मग एक मूळ प्रश्न उरतो की असोसिएट मेंबर जर आपण कोणाला केलं तर त्याला वोटिंग राईट्स किंवा कंटेस्टिंग राईट्स मिळतात का, तर येस, त्याला वोटिंग आणि कंटेस्टिंग राईट्स दोन्ही मिळतात. आपल्याकडे सेक्शन 154 कॅपिटल B-10 आणि सेक्शन 154 कॅपिटल B-11मध्ये सांगितलेलं आहे की असोसिएट मेंबरला कंटेस्टिंग आणि वोटिंग राईट्स मिळतात. ही कॅन ऑल्सो पार्टिसिपेट इन द जनरल बॉडी मीटिंग्स. ही कॅन ऑल्सो बिकम अ सेक्रेटरी, चेअरमॅन, ट्रेजरर ऑफ द सोसायटी. म्हणजे तो कमिटी मेंबर देखील होऊ शकतो आणि तो जनरल बॉडी मीटिंग्समध्ये पार्टिसिपेट करून आपलं वोट देखील त्यामध्ये प्रदान करू शकतो. तर अशा तऱ्हेने इन शॉर्ट असोसिएट मेंबरशिपची जी सगळी संकल्पना आहे ती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते फेडरेशनच्या मार्फत आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत राहू. धन्यवाद.